बघा सीगल दिसत आहेत इथे. लाटा पण खूप जोरात येत आहेत. इथे वॉशरूमची पण सोय आहे जवळच आणि साईडला रेस्टॉरंट आहे. इथे खूप मोठे रॉक्स फॉर्म झालेत, ग्रॅनाइटचे रॉक्स आहेत. खूप सुंदर विलेज आहे. फेमस अट्रॅक्शन हे लाईट हाऊस आहे इथे. हे लाईट हाऊस बघण्यासाठी वर्ल्ड वाईडचे लोक येतात. इथे बोर्ड लिहिलेला आहे. त्यांनी सांगितले की सडन हाय वेव्ज येतात, त्यामुळे रॉक स्लिपरी असतात, त्यामुळे काळजी घ्यायची. हे रॉक्स जवळजवळ मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो फॉर्म झालेत, म्हणजे किती जुने आहेत. बघा केवढे मोठे रॉक्स आहेत इथे आणि सगळे ग्रॅनाइट रॉक्स आहेत. चला आता आपण जाऊया लाईट हाऊसची इथे. काय काहीतरी स्टिकर्स आणि ब्रँड लोगोज दिसत आहेत. लाईट हाऊसमध्ये जनरल पब्लिकला एंट्री नाही आहे. सगळे लोक फोटो काढण्यात बिझी आहेत, काही काही व्हिडिओ काढतायत. खूप सिनिक पॉइंट आहे इथे. तुम्हाला माहिती का, ते एंट्री पण फ्री आहे, पार्किंग फ्री आहे, एंट्री पण फ्री आहे. फक्त इथे जी बोट टूर असते त्यासाठी पैसे पे करावे लागतात. आणि इथली स्पेशालिटी म्हणजे हे फिशिंग विलेज आहे आणि ते जे लाईट हाऊस उभारले तिथे शूटिंग होत असतात. आणि फेमस मूवी आहे ख्रिसमस आयलंड म्हणून, तर त्याची शूटिंग पण इथेच झालेली आहे. तर आणि अजून बरेच नेटफ्लिक्स सिरीजच्या पण शूटिंग होतच असतात. पॉईंटच एवढा भारी आहे, त्यामुळे हे बघा इथे दिसतंय. हे बघा इथे मध्ये मध्ये पाणी पण आहे, ते गवत उगवलंय. त्यामुळेच त्यांनी सांगितलं की रॉक वरून चालताना जरा केअरफुल, नाही तर स्लिपरी असतात आणि काही काही ट्रॅजेडी पण झालेलं आहे तिथे. असं वाटतं रॉक्सचं डोंगरच फॉर्म झालाय. केवढे जुने रॉक्स आहेत हे आणि वेगळी शाईन आहे त्याला. इथे बघा लाटा केवढ्या जोर जोरात येत आहेत आणि पूर्ण असं फेस वाटतं इथे. अटलांटिक ओशन हा जरा रफच आहे आणि त्यामुळेच बघा इथे जरा रॉक्स पुढचे तुम्हाला जरा असे त्याच्यावर सीवीड आल्यामुळे ते असं जरा ब्लॅकिश आणि जरा असे ग्रीनिश दिसत आहेत. आणि ते जरा मागे जरा ब्लॅक रॉक्स आहेत आणि ते पाण्यामुळं ते वेव्ह जोरात येतात, त्यामुळे ते खूप स्लिपरी असतात, त्यामुळे तिथे पुढे जायला अलाउड नाही आहे. हे बघा इथे पण दिसतात तुम्हाला. आणि बघा इथे सिक्युरिटी पण आहे जर कोणी पुढे जास्त जात असेल, कारण की रॉक पण खूप स्लिपरी आहेत, मग ते सांगतात. म्हणजे सगळी व्यवस्था केलेली आहे त्यांनी. हे बघा हे ना जरा वेगळंच शाईन आहे, जरा ऑरेंज कलर ग्रे कलर असं मिक्स असते. ग्रॅनाइटचे रॉक्स खूप केअरफुल चालावं लागतंय. लहान मुलं असतील तर एक्स्ट्रा केअर घेतलीच पाहिजे. पण आता वरती आलं इथे. हे बघा
इथून पण खूप छान व्ह्यू आहे. लाईट हाऊस दिसतोय, इथे साईडला पार्किंग दिसते. वाव, केवढं मस्त व्ह्यू आहे. हा फ्रेंड्स, तर आम्ही आता घरी चाललोय. 2-2.5 तास आम्ही इथे स्पेंड केला, मज्जा आली. आणि ते लाईट हाऊस बघायला तर छान वाटलं. ते तिथले रॉक्स तर खूपच छान वाटले, मोठे मोठे डोंगरावर चढल्यासारखं वाटत होतं. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. बोट टूर करायची राहिली आमची, ते ऑलरेडी सगळे लिमिटेड होत्या बोट, आणि त्यामुळे आता म्हटलं नेक्स्ट टाईम यावं. आणि आजचा ब्लॉग कसा वाटतं मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.